आपण पाहत आहात शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल। आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे काका मित्रमंडळाच्या वतीने आयोजित श्री गणेश फेस्टिवल स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा संपन्न झाला। या प्रसंगी व्यासपीठावर आमदार राजेश विटेकर, आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर विजयसिंह ठाकूर, ताडकळस मार्केट कमिटीचे सभापती बालाजी रुद्रवार, लक्ष्मीकांत कदम, हनुमान अग्रवाल, प्रशांत कापसे, छगनराव मोळे, ॲडव्होकेट विशाल किडे, सुनील डोबेवार, मुकिंद भोळे, संतोष सातपुते, माजी सरपंच ढोणे अजय ठाकूर, विशाल चितलांगे, सुभाष ओझा, किशोर सूर्यवंशी, माऊली कदम आदी उपस्थित होते। कार्यक्रमाचे आयोजन आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे काका मित्रमंडळाचे तालुका अध्यक्ष गणेशराव कदम यांनी केले होते। यावेळी बोलताना आमदार राजेश विटेकर यांनी पूर्णेतील गणेश मंडळांनी डीजे मुक्त गणेश उत्सव साजरा केला याबद्दल त्यांचे कौतुक केले। तर यावेळी आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे बोलताना म्हणाले की पूर्णा शहरातील गणेश मंडळाने देखाव्याच्या माध्यमातून प्रबोधन केले। या कार्याचे गौरव झालाच पाहिजे। मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी कौतुकास्पद कार्य केले आहे। पूर्णा शहराच्या विकासासाठी आपण कटिबद्ध असून हे शहर स्वच्छ व सुंदर झाले पाहिजे व शहरासाठी नुकताच 73 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे असे त्यांनी बोलताना सांगितले। स्थानिक देखाव्यात त्रिशूळ गणेश मंडळाचा प्रथम, श्री शिवाजी गणेश मंडळाचा द्वितीय तर श्री एकता गणेश मंडळाचा तृतीय क्रमांक पटकावला। उत्तेजनार्थ पारितोषिक श्री अष्टविनायक गणेश मंडळाला देण्यात आले। विसर्जन मिरवणुकीतील सामाजिक देखाव्यासाठी प्रथम पारितोषिक महर्षी वाल्मिकी गणेश मंडळ, द्वितीय पारितोषिक श्री दत्त गणेश मंडळ तर तृतीय पारितोषिक सुवर्णाकार गणेश मंडळाने पटकावले। धार्मिक देखाव्यासाठीचे प्रथम तसेच उत्कृष्ट गणेश मूर्तीसाठी महावीर गणेश मंडळाला पारितोषिक मिळाले। द्वितीय पारितोषिक श्री ओम गणेश मंडळाला तर तृतीय पारितोषिक श्री अष्टविनायक गणेश मंडळाला मिळाले। शांतता साठी पुरस्कार श्री स्वस्तिक गणेश मंडळाला मिळाले। यावेळी गड किल्ल्याचे संवर्धन मोहिमेत सहभाग घेणाऱ्या तरुणांचाही सत्कार करण्यात आला। छत्रपती श्री शिवाजी महाराज चौक येथे आयोजित पारितोषिक वितरण सोहळ्यासाठी विश्वनाथ होळकर, ॲडव्होकेट गोविंद ठाकूर, अंकित कदम, श्रीनिवास कदम आदींनी परिश्रम घेतले। श्री गणेश उत्सवात सहभागी झालेल्या सर्व मंडळांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आली। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार मुंजाजी कदम सर यांनी केले। पाहूया सविस्तर वृत्तांत शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज निर्भीड निपक्ष वृत्तवाहिनीवर। ज्या गणेश मंडळांना हे बक्षीस त्या ठिकाणी मिळालेलं आहे त्यांचे सर्वांचे मी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो। पण ज्यांना भाग घेऊनही बक्षीस न मिळाले असेल तर त्यांनी निश्चित पुढच्या काळामध्ये आपण आपल्या गणेश मंडळाच्या माध्यमातून अत्यंत चांगल्या पद्धतीचं देखाव्याचं सादरीकरण करावं आणि ते बक्षिसाला आपण त्या ठिकाणी पात्र ठरावं अशा पद्धतीची तुम्हाला सर्वांना विनंती करतो। आज गणेश महोत्सव साजरा होत असताना आपण सांगतो की सुखाच्या घटना तर अत्यंत चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात, पण आपल्याच काही चुकांमुळे दुःखद घटना सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला सर्वांना पाहायला मिळत आहे। आज बोरीसारख्या ठिकाणी डीजे मुळे एका गणेश भक्ताचा जीव त्या ठिकाणी गमवावा त्या ठिकाणी लागला। अनेक लोकांना डीजे मुळे दवाखान्यामध्ये ऍडमिट करावं लागलं, अनेक लोकांना कानाचे आजार झालेत, अनेक लोकांना हृदयाचे आजार झालेत। म्हणून गणेश महोत्सवच नाही तर कुठलाही महोत्सव आपण साजरा करत असताना आपल्या जवळच्या व्यक्तीला त्याचा त्रास होणे, आपल्यामुळे एखाद्याला शेजारच्याला त्याचा त्रास होणे ही सुद्धा काळजी तुम्ही आम्ही सर्व जे काही फेस्टिवल आपण साजरा करत आहोत, जे काही महोत्सव आपण त्या ठिकाणी साजरा करत आहोत ती तुम्ही आम्ही सर्वांनी त्या ठिकाणी एक सार्वजनिक जिम्मेदारी आहे, ती जिम्मेदारी आपण त्या ठिकाणी घेतली पाहिजे, त्याची काळजीपूर्वक आपण त्या ठिकाणी ते कार्य पार पाडलं पाहिजे। म्हणून आज डीजे मुक्त जरी असेल तर भविष्याच्या काळामध्ये जे काही पोलीस प्रशासन आहे, जे काही आपले प्रशासनाच्या माध्यमातून ज्या काही गाईडलाईन्स आपल्या सर्वांना त्या ठिकाणी दिल्या जातात त्या सर्व गाईडलाईन्स ते सर्व मार्गदर्शक आपण ते काही तत्व आहेत ते आपण त्या ठिकाणी फॉलो केले पाहिजे आणि आपल्या कुठल्याही कार्याला कसल्याही प्रकारचं गालबोट न लागता तो कार्य अत्यंत उत्साहाने आणि भक्तिमय वातावरणामध्ये साजरं केले पाहिजे। एवढंच या ठिकाणी तुम्हाला सर्वांना आज मी माझ्या वतीनं त्या ठिकाणी सांगू इच्छितो, एक सूचना माझ्या माध्यमातून त्या ठिकाणी देऊ इच्छितो। अधिकचं न बोलता आज आदरणीय काकासारखा एक कार्यसम्राट आमदार आपल्या या पूर्णा आणि गंगाखेड विधानसभा मतदारसंघामध्ये आपल्या सर्वांना लाभलेला आहे। आपण सर्वांनी पाहिले की मागच्या अनेक वर्षामध्ये अनेक आमदार महोदय होऊन गेलेले आहेत, पण हे होत असताना कुठल्या पद्धतीनं त्यांनी त्यांचा कार्यकाळ कशा पद्धतीनं पूर्ण केलेला आहे याचा लेखाजोखा सुद्धा तुम्ही सर्वांनी त्या ठिकाणी पाहिला पाहिजे। आताच
सुनीलजी डोपेवार यांनी त्यांच्या मार्गदर्शनामध्ये प्रास्ताविकामध्ये अनेक बाबी या पूर्णवासियांच्या वतीने काकांनी सोडवलेल्या त्याबद्दल त्यांनी सांगितलेलंच आहे. तर गंगाखेड, पालम आणि पूर्णा या तिन्ही तालुक्यांमध्ये अनेक विकास कामे करून या तालुक्याचा, या मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी झालेलं आहे. आणि त्याच्याच माध्यमातून आज हा गणेश फेस्टिवलचा सुद्धा कार्यक्रम त्यांच्याच मार्गदर्शनाखाली होत आहे. काही कार्यसम्राट एकदम ज्याला जाण आहे, सर्वसामान्यांची जाण आहे, अशा व्यक्तीच्या, अशा नेत्याच्या माध्यमातूनच अशा पद्धतीचे कार्यक्रम त्या ठिकाणी होत आहेत. त्यांना वाटलं किंवा त्यांचा कार्यक्रम केवळ पूर्णेतच नाही तर गंगाखेड आणि पालममध्ये सुद्धा आहे. आणि आपल्या भागामध्ये सर्व तरुण एकत्र येतात. सर्व तरुणांच्या माध्यमातून वेगवेगळे कार्यक्रम त्या ठिकाणी होत असतात. ह्या तरुणांचं कौतुकही त्या ठिकाणी केलं पाहिजे ही सन्माननीय आमदार महोदयांना त्या ठिकाणी काळजी वाटली आणि त्यांनीच आज गणेशरावच्या माध्यमातून हा कार्यक्रम घेतला. आणि आपल्या पूर्णा शहरातील सर्व तरुण कार्यकर्ते, पूर्णा शहरातील सर्व आमच्या तरुण बांधवांना त्यांच्या माध्यमातून जे काही त्यांनी गणेश महोत्सवाच्या निमित्ताने जे काही वेगवेगळे कार्यक्रम त्या ठिकाणी सादर केलेले आहेत, वेगवेगळे देखावे त्या ठिकाणी सादर केले, त्या सर्वांचं कौतुक आमदार महोदयांच्या माध्यमातून त्या ठिकाणी झालंच पाहिजे अशी मनोमन त्यांची इच्छा होती. आणि हा कार्यक्रम आज पार पाडत आहे. म्हणून अधिकचं न बोलता आपल्या सर्वांना या गणेश महोत्सवाच्या निमित्तानं तुम्हाला सर्वांना मी मनापासून माझ्या वतीने शुभेच्छा देतो. आणि ज्या गणेश मंडळांना आज बक्षीस मिळणार आहे, ज्यांचं कौतुक होणार आहे, तर तुमच्या सर्वांचे अभिनंदनच आहे. पण मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांना सांगतो की हा आपला पारंपरिक कार्यक्रम आहे. वर्षामध्ये जसं गणरायाचं आगमन होतं तर जेवढा उत्साह आपण त्या ठिकाणी स्वागत करतो तेवढ्याच उत्साहानं गणरायाचा निरोप सुद्धा आपण सर्व त्या ठिकाणी देत आहोत. पण ज्या गणेश मंडळांनी स्वतःला वाहून दिलेलं असतं ते पुढच्या वर्षीच्या गणेशाच्या आगमनाची वाट पाहत असतात. मग हे करत असताना ह्या 365 दिवसांमध्ये हे 10 दिवस आहेत, ज्यांना अपेक्षा असते त्यांनी विविध अशा भागांमध्ये विविध अशा देखाव्यांकडे त्या ठिकाणी लक्ष आकर्षित केलं पाहिजे. आणि पुढच्या वर्षी आपल्या गणेश मंडळाच्या माध्यमातून तशा पद्धतीचे देखावे किंवा तशा पद्धतीचा कार्यक्रम त्या ठिकाणी साजराच केला पाहिजे. एवढंच या ठिकाणी बोलतो. आणि मी आपल्या सर्वांना पुन्हा एकदा आजच्या या महोत्सवाच्या निमित्ताने, आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने शुभेच्छा देतो आणि माझं लांबलेलं मनोगत थांबवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. काल टेंडर फ्लॅश झालेलं आहे आणि आपण 7 तारखेला टेंडर पण ओपन आहे आणि निश्चितच आपण ते काम लवकरात लवकर विधानसभेच्या म्हणजे आचारसंहिता लागण्याच्या अगोदर आपण त्या कामाचे उद्घाटन करून काम सुरुवात करू. म्हणजे राजकारण निश्चित करावं, पण ते राजकारण विकासासाठी असावं, विकासासाठी चढावड असावी. तुम्ही 100 कोटी आले, आम्ही 150 कोटी आणू, 150 कोटी आणणार म्हणून आम्ही 200 कोटी आणू म्हणा, असा विकासाच्या बाबतीत म्हणजे आपण एकमेकाच्या संघर्ष विकासासाठी केला पाहिजे. की एकमेकाचे पाय पडण्यामध्ये किंवा एकमेकाचं त्यांनी केलं ते अडवण्यामध्ये त्याला हे करून द्यायचं नाही किंवा हे करून द्यायचं नाही की असं करण्यामध्ये काही मजा नसते. आणि मी ते सहसा या गोष्टीमध्ये मी लक्ष घालत बी नाही, आम्ही घालणारही नाही. आणि मला माहित आहे मला यश येतं, कुठलं यश येण्यासाठी मला संघर्ष करावा लागतो. मला सहजासाठी कुठलं यश मिळालेलं नाही. काय असतं, सहज जर यश मिळालं त्या यशाची आपल्याला किंमत कळत नाही. पण आपण संघर्ष करून जे मिळालेलं जे यश असतं ते निश्चितच मी सांगतो आपला त्याच्यामध्ये खूप सुख आणि समाधान वाटतं. ही जशी मी तुमच्या आशीर्वादाने ही जशी निवडणूक मी लढली, कारगारमधून निवडणूक लढली आणि ते निवडून येण्यासाठी तुम्ही सर्वांनी जो प्रयत्न केले, सर्व माझ्या कार्यकर्त्यांनी जे प्रयत्न केले आणि डोक्यावर टोपी घालून मी रत्नाकर गुट्टे म्हणजे लढले. आणि खरंच मी सांगतो की माझं मनापासून माझ्या कार्यकर्त्यांनी सर्वांचं स्वागत करतो, माझ्या जनतेचं, माझ्या मतदाराचं मनापासून स्वागत करतो. कारण एखादा माणूस इतकी अडचणीत असल्याच्या नंतर मला कुठलाही वारसा नसलेला, कारण का माझ्या कुठं बापदादामध्ये कोणी आमदार खासदार राहिलेले नाही, मला कुठला वारसा नव्हता, तरी पण मला एवढं डोक्यावर घेऊन तुम्ही निवडून दिलं त्याबद्दल मी खरंच मनापासून स्वागत करतो. मी खरं पाहिलं म्हणजे मी प्रत्येक भाषणामध्ये म्हणत असतो की माझ्या चपडेचे जोडे जरी तुम्हाला करून घातले तरी ते म्हणजे तुमचे उपकार मला भेटणार, एवढे तुमचे उपकार आहेत. आणि म्हणून मी आज रात्रंदिवस जे काम करतो
केवळ आणि केवळ मी सांगतो तुम्हाला, तुम्ही केलेल्या उपकाराच्या आधी जाऊन मी काम करतो. आणि कधीतरी वाटतं मला की कधीतरी प्रत्येकाच्या मनामध्ये माझं घर करावं असं वाटतं, मनामध्ये त्याच्या हृदयामध्ये आपण घर करावं असं मला वाटतं. आणि निश्चित माझ्या विकासाच्या जिरोवर आणि मी आणखी म्हणजे या पूर्ण शहराचे उपकार यासाठी मानतो. अक्षरशः या मतदारसंघानं 6 विधानसभा आहेत. या 6 विधानसभामध्ये लोकसभेला 5 विधानसभा मायनस गेल्या. पण माझ्या ह्या म्हणजे कर्तव्यदक्ष माझ्या ह्या जनतेने, या माझ्या मतदारसंघाने माझी लाज राखली आणि मला म्हणजे या म्हणजे जवळजवळ याच मतदारसंघामधून भेटली. आणि पूर्णेचे मनापासून स्वागत मला याच्यासाठी करायचं, मनापासून म्हणजे आभार याच्यासाठी व्यक्त करायचे, कारण मला फक्त 18,000 मतं होती माझ्या निवडणुकीमध्ये, पण तुम्ही आज लोकसभेला 32,000 मतं दिलेले. आणि मला पुढेही माहित आहे तुम्ही हा आकडा माझ्या विधानसभेला 50,000 करणार आहे, हे मला माहित आहे. या पूर्णेमध्ये मला वाटतं शहरामध्ये 37-38,000 मतं होतात. याच्यामध्ये पूर्णेमध्ये मला 20,000च्या वर मतं मिळणार आहेत आणि तुम्ही मला देणार आहे ही मला खात्री आहे. कारण तुमच्यावर मला एवढा गाढ विश्वास आहे, इतका विश्वास आहे की खूप मोठा विश्वास आहे मला तुमच्यावर, माझ्या कार्यकर्त्यावर विश्वास आहे. माझ्या सर्व जीवाभावाचे जे कार्यकर्ते, मग मुस्लिम समाजाचे असो, हिंदू समाजाचे असो, बौद्ध समाजाचे असो, मातंग समाजाचे असो, कोळी समाजाचे असो, सर्वच समाजाचे म्हणजे लिंगायत समाजाचे असो, सर्वच कार्यकर्ते, मला इतका विश्वास आहे की निश्चित या पूर्णेमधून 50,000च्या पुढे मला निवडून घालणार आहेत. हे अति आत्मविश्वास आहे मला, मी सांगतो तुम्हाला. खरं पाहिलं म्हणजे आज राजकारणाचं व्यासपीठ आणि यासाठी कौतुक करतो आणि मला त्याचा खूप अभिमान आहे. त्यांनी जे जे कार्यकर्ते आज सोबत घेतले, स्वतःला तो मला तालुका अध्यक्ष पद पण नको बनतो, मला नाही पाहिजे तालुक्यामध्ये, मला फक्त माझे साहेब आहेत तर मी आहे. साहेब असले की मला पदाची काय गरज आहे म्हणतो, मला कुठल्या गोष्टीची काय गरज नाही म्हणतो. आज त्यांनी जवळजवळ म्हणजे त्यांनी स्वतः जे ग्रामीणचे जे 6 सर्कल आहे त्या 6 सर्कलमध्ये स्वतः जिम्मेदारी दिली, प्रत्येकावर जिम्मेदारी दिली आणि प्रत्येकानं आपल्या आपल्या जिम्मेदारीनं काम करावं सांगितलं आणि त्यांनी पूर्ण स्वतः घेतलं शहर. म्हणजे शहरामध्ये त्यांनी कामही त्या पद्धतीनं सुरू केलंय आणि मला त्यानं पूर्ण तुमच्या सगळ्या त्याच्या टीमवर, कार्यकर्त्याच्या जीवावर त्यांनी शब्द दिलेला आहे, म्हणून मी एवढं बोलत असतो. आणि तो शब्द दिल्याच्या नंतर तो जीवाचं रान करतो, पण तो शब्दाला मागे राहत नाही. आज मला त्याचा अभिमान एवढा आहे की मला इथल्या पत्रकाराचा पण कधी काही मला फोन पण साधा येत नाही. पत्रकार असो किंवा कुठले देणगीदार असो, इथलं गणपतीला राजेश, मी तर खरंच मी तुम्हाला सांगतो 1 रुपया मी पट्टी दिली नाही, माझ्याकडे कोणी आलंच नाही, कारण त्यांनी येऊन दिलं नाही. साहेबांकडे जायचं नाही, तुम्हाला काय पाहिजे ते इथं मी देतो म्हणून. आणि म्हणून मी मनापासून गणेशचं कौतुक करतो, कारण खूप समजदार झाले. आणि मला अभिमान याच्यासाठी वाटतो की तो अगोदर गणेश काय होता हे सर्वांना माहिती, सर्वांनी बघितलेला गणेश काय होता अगोदर, पण आज काय आहे हे आज सर्व बघतायत. आज किती शांत आहे तो, कशा पद्धत आज म्हणजे दिवस मी आहे त्यांचं कौतुक करतात की गणेश खूप चांगला पोरगा आहे, त्यामुळे मला अभिमान वाटतो. त्याच्यामुळे निश्चितच माझा तुमच्या पाठीशी गणेश आशीर्वाद आहे, तुझ्या टीमची, तुझ्या सर्वांच्या, तुझ्या कार्यकर्त्याच्या पाठीशी माझा आशीर्वाद आहे. निश्चित तू असंच काम करत राहा एवढ्या शुभेच्छा देतो. आणि परत हे सर्वांना जे बक्षीस वगैरे सर्वांना मिळाले त्यांनाही मी मनापासून शुभेच्छा देतो. सर्वच गणेश मंडळाला शुभेच्छा देतो. आपण इथं सर्व जमला, आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. आणि मला इथं बोलून आपण आपला सत्कार वगैरे केला माझा, त्याबद्दल सर्व गणेश मंडळाचे सर्व टीमचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.